मराठा आरक्षण मिळवणे हे एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचे प्रकरण आहे, ज्यासाठी कायदेशीर, सामाजिक आणि राजकीय प्रयत्न आवश्यक आहेत. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी काही प्रमुख गोष्टी पुढीलप्रमाणे असू शकतात. नंबर 1. कायदेशीर आधारभूत बदल. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या 50% आरक्षणाच्या मर्यादेमुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात अडचणी आल्या आहेत. या मर्यादेबाबत केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने न्यायालयात योग्य तरतुदीसह नवी याचिका दाखल करणे आवश्यक आहे. मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक मागासलेपणाच्या अभ्यासानुसार नवीन माहिती सादर करून कायदेशीर आधार मजबूत करणे महत्त्वाचे ठरेल. नंबर 2. घटनेत दुरुस्ती. केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कायदा तयार करू शकते. जसे काही राज्यांनी आपापल्या समाजासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी विशेष कायदे केले आहेत, तसेच महाराष्ट्रातही हा प्रयत्न होऊ शकतो. उदाहरणार्थ, तामिळनाडूने 69% आरक्षण लागू केले आहे. आणि नंबर 3. इतर मागास वर्गात समावेश म्हणजे OBC, ऑदर बॅकवर्ड क्लास. मराठा समाजाचा OBC वर्गात समावेश करण्याची मागणी काही वेळा केली जाते. जर मराठा समाजाला OBC प्रवर्गात समाविष्ट केले गेले तर त्यांना आधीच अस्तित्वात असलेल्या OBC आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. मात्र यासाठी केंद्र सरकारची मान्यता आवश्यक आहे. नंबर 4. सामाजिक मागासलेपण सिद्ध करणे. मराठा समाजाचे सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण ठोस आधारावर दाखवणे गरजेचे आहे. यासाठी अभ्यास समितीच्या अहवालांची, समाजाच्या मागासलेपणाच्या मुद्द्यांची आणि सरकारच्या योजनांमधून कसा फायदा झाला नाही हे दाखवणे आवश्यक आहे. 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ न्यायमूर्ती MG गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या अहवालानुसार मराठा समाजाला मागास म्हणून घोषित केले गेले होते, परंतु यावर अजून सुधारणा आवश्यक आहे. आणि 5वा मुद्दा, राजकीय दबाव. मराठा समाजाने आपली एकजूट दाखवून सरकारवर राजकीय दबाव आणणे महत्त्वाचे ठरते. शांततापूर्ण आंदोलने, चर्चा आणि जनहित याचिका याद्वारे समाजाने आपले हक्क मागणे आणि राजकीय नेत्यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी दबाव टाकणे आवश्यक आहे. आणि 6वा मुद्दा, शासनाची सकारात्मक भूमिका. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी एकत्रितपणे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक न्यायावर आधारित धोरणे यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता वाढू शकते. मराठा आरक्षण मिळवणे हे एका दीर्घकालीन प्रक्रियेचा भाग आहे. यासाठी कायदेशीर, संविधानिक आणि राजकीय स्तरावर प्रयत्न गरजेचे आहेत. यासाठी मराठा समाजाने आणि त्यांच्या नेत्यांनी आपली मागणी ठामपणे ठेवणे आणि शांततापूर्ण मार्गाने ती पुढे नेणे आवश्यक आहे.